सगळ्यांना नमस्कार करते. मुख्य श्री गुरूंना नमस्कार करते. सुरुवात करते. गेल्या वेळेला आपण बघत होतो की बऱ्याच शंका विचारत होता पूर्व पक्ष आणि त्याच्यात त्यांनी विचारलं होतं, परत परत जे विचारत होता की अ, परमार्थ म्हणजे तुम्ही जे तत्वचिंतन सांगताय करायला, तर सगळा व्यवहार चालू असताना कसं शक्य आहे? जर का छंद वगैरे असले की कसले गायन म्हणा, संगीत, व्याकरण म्हणजे हा देखील छंदच आहे. व्याकरण, तर्क वगैरे हे जे अभ्यास आहेत, वेदांताच्या शिवाय जे काय अभ्यास आपल्याला इच्छा असते, तर ते सगळे एक प्रकारचे छंद आहेत. आणखीन अ, शास्त्र असं सांगताय म्हणजे इथे पंचदशीकार सांगतायत, की ब्रह्मैत्म सॉरी जीव ब्रह्मैक्याचा विचार सोडून बाकी जे काय विचार असतात, तर ते सगळे क्षीण असतात. वाचा विगलापनम हितत म्हणून म्हटलेलं आहे श्रुतीमध्ये, की बाकीचे जे आहे तर ते सगळे अ, केवळ कष्टदायक आहे. वाचेला क्षीण आहे तो. बाकी काही नाही, केवळ बडबड आहे. केवळ त्या एक आत्मतत्वाला जाणणं, त्याच्याबद्दल विचार करणं, हे खरं आहे. मग त्याच्यावरती शंका विचारलेली आहे की तत्वज्ञान जो आहे तर त्याला या भोजन वगैरे सगळं तो करत असतो, सगळे व्यवहार करत असतो, त्याचा अडथळा येत नाही. आणखी मग आमच्या बाकीच्या शास्त्र आम्ही अभ्यास केली तर त्याचा कसा अडथळा येईल? त्याचा इच्छा आहे की मी इकडचं तिकडचं सगळं वाचावं. काल आपला विचार झाला होता उपासनेचा, की 100 ठिकाणी गेल्यानंतर बुद्धिभेद होतो केवळ. पण हा जो वादी आहे, तर ह्याला 10 गोष्टी ऐकायची, वाचायची वगैरे सवय आहे. एक नाकासमोर जाणं हे त्याला माहित नाही. तर त्यामुळे इथे कुठे वाचेल, आणखीन कोणी म्हटलं ते वाचेल. मग आमच्या शास्त्राभ्यासाचा अडथळा कसा काय येईल तत्वज्ञानाला? त्याच्यावरती जरा तिरकस उत्तर दिलेलं आहे, की अन्न पाणी जर का घेतलं नाही, तर जिवंत राहणार नाही. शास्त्राभ्यास केला नाहीस तर तू मरणार आहेस का? सरळ प्रश्न त्यांनी विचारलाय, की समर्थ जे म्हणतात, सकल धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. मग हा जर का स्वधर्म असला, हा खरा मुख्य धर्म असला आपला, तर बाकीचं सगळं बाजूला नको ठेवायला. शास्त्राध्ययन कशासाठी? अ, शंकराचार्यांचं आहे ना मोहमुद्गर किंवा भज गोविंदम स्तोत्र ज्याला आपण म्हणतो. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कोणाला म्हणत होते ते? वृद्ध गृहस्थ होता. शंकराचार्य गंगेवरनं स्नान करून परत येत. आणखीन त्याला एक वृद्ध गृहस्थ डुकरून करणे म्हणून पाठ म्हणत पाठांतर करताना दिसला. हे व्याकरणातला कुठला तरी आहे, मला माहित नाहीये. पण तिथे तशा पद्धतीने हे आहे. आणखीन ते तो पाठ करत बसला होता. त्याला शंकराचार्य म्हणाले, की प्राप्ते सन्निहिते मरण नाही रक्षते डुकरून करणे. व्याकरणाचा तू अभ्यास करतोय संस्कृतच्या, मान्य आहे. पण आता तुला किती दिवस आहेत शिल्लक? ह्याच्यात जर का तू असा वेळ फुकट घालवला, तर तुझं रक्षण करणार आहे असं वाटतंय का कोणी? कोणी तुझं रक्षण करत नाहीये. तुझं व्याकरण तुझं रक्षण करणार नाही. त्या नारायणाचं त्याच्यापेक्षा नाव घे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे त्याच्यासाठी सांगितलं. इथे जे सांगतायत, तर ते तत्वज्ञानाच्या बद्दल बोलतायत. आणखीन तत्वज्ञानाचा जो आवश्यकता आहे, त्या निश्चितच आहे आपल्याला आधी परोक्ष ज्ञान, मग अपरोक्ष ज्ञान. पुढे प्रश्न परत विचारला, की असं म्हणताय तुम्ही, मग जनक वगैरे राज्य प्रत्यक्ष केलं, ते कसं काय त्याच्यात? मग त्यांना नाही का अडथळा झाला? आणि तुम्ही तर त्यांना ज्ञानी म्हणता. त्याच्यावरती सांगतायत, की जनकाची स्थिती कर्मणीय कर्म पश्येत अकर्मणीच कर्म यहा वगैरे हे जे आहे, म्हणजे पूर्णपणे अलिप्त राहता. मी करत नाही, तो ज्ञानी होता पूर्ण. त्याचं जे ज्ञान होतं ते अपरिवर्तनीय दृढ असं होतं.
त्यामुळे तो इकडे तिकडे काहीही जरी त्यांनी केलं तरी त्याची चित्तवृत्ती एक प्रकारे अखंड सगळीकडे तो ब्रह्मच बघत होता, सगळीकडे तेच तत्व बघत होता. त्यामुळे त्याची वृत्ती अखंड तिथेच राहत होती. आत्मस्थितीला धक्का लागत नव्हता त्याच्या कुठल्याही परिस्थितीत. मग म्हणून म्हटलंय इथे की जर का तुला तसं ज्ञान झालं असलं तर तो खुशाल न्यायशास्त्र किंवा बाकी काही अभ्यास कर, मग काही हरकत नाही, काही उद्योग कर. तुला जर का तसं ज्ञान झालं असलं, तू जर का आत्मस्थितीत अखंड राहत असलास तर. पण जोपर्यंत तू तशा अवस्थेला नाही आहेस तोपर्यंत आपल्याला कर्म थोडीशी बाजूलाच ठेवायला लागतात. अखंड त्या कर्मांचा विचार चालत नाही. हे महत्वाचं आहे खूप. म्हणजे शास्त्र तर सांगतं की कर्म सोडूनच द्यावे जो तीव्र मुमुक्षू आहे त्यांनी, म्हणजे संन्यास घ्यावा इथपर्यंत सांगतात. आपण ते काही करणार नाही आहोत. मग आपल्यासाठी काय मार्ग आहे? तर अनावश्यक जे चिंतन आहे, अनावश्यक जी कर्म आहेत ती जरा बाजूला ठेवायची असतात. म्हणजे घर स्वच्छ असतं हा भाव जर का मी ब्रह्म आहे म्हणून मला घर स्वच्छ आवडतं असा असला उत्तम आहे, हरकत नाहीये, ती साधना होते. पण लोक काय म्हणतील, किती माझ्या घरात पसारा आहे, अशा पद्धतीने जर का असलं तर ते त्याज्य. म्हणजे कर्म तेच आहे पण त्याच्या मागची भावना लक्षात घ्यायची. भावना जर का ब्रह्माच्या विषयी असली तर ते कर्म करून आपलं काहीही नुकसान होत. पण जर का भावना लोकांची असली, रजोगुणाची, शो ऑफची असली तर नक्की नुकसान होतं. म्हणून कर्म शक्य तेवढी बाजूला ठेवायचा प्रयत्न करायचा. आवश्यक आपल्याला करायला लागतात, प्रश्नच नाहीये. पण उकडून जी आपण काढतो कामं एक एकदा, चैन नाही पडत, चला हे करूया, चला ते करूया, अशी करणं टाळायचं. तो जो वेळ आहे तर तो अभ्यासाला उपयोगी पडतो. आपल्या मनातला देखील मग अमुक केलं पाहिजे, मग माझ्यासारखं चांगलं कोणी करत नाही, मला बोलवलं नाही त्यांनी, हे जे सगळं आपलं चालतं ना तर ते बाजूला करायचं आहे. आणि ते बाजूला केल्याशिवाय आपलं चित्त त्याच्यात राहू शकत नाही. नाहीतर मनात असेच विचार येत राहतात, रजोगुणी, तमोगुणी, सत्वगुणी सुद्धा. पण असे विचार येत राहिले म्हटल्यानंतर ब्रह्मचिंतन कधी करणार? आपल्याला मनाला इतका वेळ मोकळा असतो, इतका वेळ मोकळा असतो की आपल्याला अशक्य नाहीये. म्हणजे मला तरी नेहमी वाटतं की जे आपल्या डॉक्टर काकांचे शिष्यमंडळी आहेत किंवा जे त्यांना ओळखतात त्यांनी मला वेळ नाही ही सबबच सांगता उपयोगी. त्यांनी 20-20 तास काम करून शिवाय अभ्यास केला. कसा केला असेल पहा. मग झोपेला बाजूला ठेव, शरीराची पर्वा केली नाही. त्यांच्या इतकं आपल्याला नाही जमलं तरी सुद्धा आपल्याला थोडंफार करता येतं. तसं करायला काय हरकत आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की शक्य तेवढं कर्म टाळा. आणखी जनकासारखी जेव्हा आत्मस्थितीला धक्का लागणार नाही अशी स्थिती येईल तेव्हा तुम्ही काही केलं तरी प्रश्न येणार नाहीये. पण तोपर्यंत आपलं मन कसं राहील त्या परब्रह्माच्या ठिकाणी ह्याचा विचार करा. आणखीन परत प्रश्न विचारलाय की संसार मिथ्या आहे असं एकदा कळलं की मग कर्म करावंसं वाटेल का? त्याला उत्तर दिलं जे महत्वाचं आहे की प्रारब्ध कर्म देहाला कधी सोडत. प्रारब्ध आपल्याकडनं ते कर्म करून घेतच. ही पळवाट नाहीये, नको ते नाही ते उद्योग करण्याची. पण प्रारब्ध आपल्याकडनं कर्म करून घेतच. प्रारब्धाचा पूर्ण क्षय होईपर्यंत आपल्याला या जगात राहायला लागतं, जीवनमुक्ती मिळाली तरी सुद्धा. आणि प्रारब्धाचा क्षय झाला की एक क्षणभर सुद्धा आपण इथे राहत नाही. मग कोणाचं प्रारब्ध किती आहे, कधीच तो रिटर्न तिकीट घेऊन आलाय हे आपल्याला काहीच माहित नसतं. कुठच्या परिस्थितीत, कुठे, काय रोगाने, सगळे जे आहे हे ठरलेलं आहे. तर त्याच्यामुळे तो प्रश्न नाहीये प्रारब्धाच्या बद्दल. पण हे जे म्हणतात की कर्म करावंसं वाटेल का, संसार मिथ्या आहे एकदा पक्क झाल्यानं, म्हणजे जो आता ज्ञानी स्थितीच्या ज्याच्यात पोचलाय त्याला सुद्धा कर्म करावंसं वाटणार नाही असं ह्यात
त्याला उत्तर दिलंय की दृढ निश्चय झालं तरी देखील ज्ञानी देखील आपापली कामं शांतपणे करत राहतात. त्यांच्यासाठी गोंदवलेकर महाराजांचा आहे पहा, खेळा ऐसा प्रपंच मानावा. ते स्वतः तसं करत होते. आपल्याला त्यांच्या अनेक कथा माहिती आहेत. बहुतेकांना त्यांनी वाचलेलं आहे, बहुतेकांनी की संताप आणलेला असायचा त्यांचा, रागवायचे तेव्हा सुद्धा तो आणलेला होता, आलेला नसायचा, तो त्यांच्या ताब्यात असायचा. म्हणजे हे जे सगळं आपल्याला करायला लागतात जगातली कामं, ती करायची असतात. त्याच्यासाठी जे गुण वर आणायला लागतात ते आणायचे असतात, फक्त ते आपल्या ताब्यात ठेवायला लागतात. ज्ञानी जो आहे तर तो प्रारब्ध कर्म आहे तोपर्यंत जी वाट्याला आलेली कर्म आहे ती आनंदाने करतो, त्याचा त्रास नाही मानत तो. आणखीन ज्ञान जे आहे, ज्ञानानंतर क्रियमाण कर्माचा प्रश्नच राहत नाही, कारण मी देह नाही हे पक्क झालेलं असतं, मी कर्म करत नाही हे पक्क झालेलं असतं. माझ्याकडून कर्म करून घेतले जात आहे, माझ्या माध्यमातनं हे कर्म करून घेतलं जात आहे, असा निश्चय असतो तिथे. त्यामुळे ते सगळं बाधित होऊन जात. आत्ताच जे आपलं काम असतं, जे काय आपण करतोय, तर ते बाधित होतं, कारण ते आपल्याकडनं करून घेतलं जातं, आपण माध्यम असतो. जे संचित असतं ते ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते म्हणून पूर्ण भस्म होऊन जातं, नाहीसं होऊन जातं, ब्रह्मरूप होतं. आणखीन प्रारब्ध कर्म जे आहे ते मात्र देहाला सोडत नाही. देह तिथे त्याचा पडेपर्यंत प्रारब्ध कर्म तसंच राहतं. त्याला उदाहरण नेहमीच आहे की आता मी जर का पंखा फिरतोय, दिसतोय बहुतेक तुम्हाला, माहित नाही, पण हा पंखा जर का बंद केला कोणी तरी देखील थोडा वेळ तो फिरतच राहणार आहे, तो काही थांबणार नाहीये ताबडतोब बंद केला की. तसं प्रारब्ध कर्म जे आहे तर ते बाण सोडून दिलेला आहे, एकदा स्विच ऑफ केलाय तरी देखील ते फिरत राहणार आहे, जोपर्यंत त्याच्यात ती प्रारब्धाचा आहे शिल्लक तोपर्यंत ते फिरत राहणार. आणखी मग जे हे ना, पुढील पैस पारुखे मागील स्मरावे ते ठाके ऐशे सरसीये भूमिके समाधी राहे, अशी त्यांची होते की पुढील पैस पारुखे म्हणजे पुढलं जे असतं, पुढे काय होईल काळजी, मास मिळेल का, मग करोना कधी जाईल, मग विमानं आणखी ट्रेन बसेस कधी सुरू होतील, मला कंटाळा आलाय वगैरे वगैरे, हे ते आपलं पुढलं चालतं. चिंता, मला झाला करोना तर काय होईल, मी एकटी आहे घरात, करोना झाला तर कोण करेल माझं, हे जे सगळे असले भाकड विचार आहेत. जे काय जेव्हा समोर येईल तेव्हा त्याला तोंड द्यायचं असतं, जेव्हा जे होईल त्यावेळेस त्याचा समाचार घ्यायचा असतो, पण आधीपासून नसलेले दुःख आपण समोर आणून उभी करतो. चिंता, संस्कृतात ते सुभाषित आहे ना की चिता आणि चिंता याच्यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे, त्यातली एक मेल्यावर जाळते आणि दुसरी जिवंतपणे जाळते, दोन्ही जाळणारे आहेत. छान सुभाषित आहे फार, संस्कृत सुभाषितांचा मजा येते फार अभ्यास करायला त्यांचा सुद्धा, ते असे एक सुंदर मिळतात आपल्याला त्याच्यात. आणि प्रारब्ध कर्मामुळे आपण कर्म करत राहणार आहोत, ती थांबणार नाहीये, काही झालं तरी ती थांबणार नाहीये, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ती थांबणार नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत, म्हणजे एक क्षणभर सुद्धा कोणीही कर्म केल्या वाचून राहू शकत. मग हे कर्म म्हणजे शरीरच हल्लं पाहिजे असं नाहीये, मानसिक असू शकतं, किंवा शरीरातले देखील ज्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात किंवा ज्या ऑटोनॉमस असतात, म्हणजे हृदयाचं किंवा श्वासोच्छ्वास, अन्नपचन, ह्या चालूच असतात, झोपला तरी चालू असतात, कायम चालू असतात ह्या सगळ्या क्रिया, कारण प्राण काम करत असतात ते. म्हणून क्रिया ह्या चाललेल्याच आहेत, कधीही काहीही झालं तरी. पण आपलं मन जे आहे त्याच्याबद्दल सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे वगैरे जे आहे ते कधी शक्य होतं, जेव्हा आपण ह्या भविष्यकाळचं म्हटलं, भूतकाळाचं देखील
उकरून 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 काढत असतो, चांगल्या वाईट दोन्ही. आणि त्या उकरून काढून काय मिळणार आहे त्याच्यात? कशासाठी काढायच्या? वेळ फुकट घालवणं येतो. असं न करता, म्हणजे त्या शोकात आणि आनंदात दोन्ही ठिकाणी वाहत न जाता, दोन्ही बाजूच्या आपण जर का आज काय करायचा तेवढा विचार केला, तर आपल्याला साधनेला काहीही प्रॉब्लेम येत नाही. सुख आणखीन दुःख का होतं हो आपल्याला, जर का आपण विचार केला? एकच घटना असते, कोणाला छान वाटते, कोणाला नाही आवडत. सिनेमाला जायचंय, माझी नात म्हणेल आपण इंग्रजी सिनेमा एखादा मस्तपैकी बघूया, मुलगी म्हणेल नको हिंदी बघूया, मी म्हणेन सिनेमाच नको. म्हणजे मग कोणाला काय कोणाला अनुकूल काय वाटतं त्याच्यावरती त्याला सुख मिळतं. ज्याच्या आवडीचं केलं जाईल त्याला बरं वाटेल. म्हणजे सुख हे जे आहे ते किती सापेक्ष आहे, तसंच दुःख पण सापेक्ष आहे. जे हवं ते मिळालं नाही तर दुःख होतं. पण हे व्हायला हवं का? प्रश्न तो आहे. जे इथे माऊली म्हणतायत की सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. श्लोकात म्हटलंय की ज्ञानी आपापली कर्म खिन्न न होता किंवा हर्ष न होता उत्तम रीतीने करत असते. हे कसं काय शक्य होतं? याला कारण एकच आहे की सुख दुःख जी आहेत तर ती ते देहाच्या जवळ ठेवतात, ती मनापर्यंत आणत नाही. इन्सुलेशन याला म्हणतात. स्वतःला इन्सुलेट करून घ्यायचं जे आहे ना, ते हे आहे की जी सुख दुःख आहेत म्हणजे घटना आहेत. सुख आणि दुःख म्हणजे अनुकूल संवेदन जे आहे त्याला सुख म्हणतो आपण, आणि जे प्रतिकूल आहे, मला प्रतिकूल वाटतंय, त्याला आपण दुःख म्हणतो. मग अनुकूल आणि प्रतिकूल या भावना कोणाच्या असतात? या मनाच्या असतात भावना. कुठचीही घटना ही घटना असते, पण त्याच्यापासून मला सुख होणार का दुःख होणार, ही मला ती घटना आवडते का नको वाटते ह्याच्यावरती अवलंबून असतं. पण घटनेकडे घटना म्हणूनच पाहिलं. एक ईश्वरी राज्यातली घटना, ईश्वरी नियोजनाप्रमाणे जे व्हायचं आहे ते होत चाललंय. त्याचा माझा संबंध काय? मी ब्रह्म आहे. मी ब्रह्म असल्यामुळे मला त्याच्यापासून सुख दुःख काहीही गरज नाही व्हायची. माझं मन जे आहे त्या मनाला मी सुखी किंवा दुःखी करते. माझं मन ते स्वीकारतं की हे मला होत आहे, हे मला हवं आहे, मला छान वाटलं, मला वाईट वाटलं. तेच जर का मन म्हणायला लागलं काय की भगवंतांनी जे सांगितलंय ना, तू मन हे मीची करी, माझी हे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, माझी अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निश्चेक, मग याची चोख या नाव. किती सुंदर आहे हे. अशा पद्धतीने जर का आपण करायला लागलो, संकल्प जाळलेले आहेत म्हणजे मनाचे विचार जे त्याचं संकल्प विकल्प स्वरूप जाळलेलं आहे. मग मन काय होतं? मग ये व मनाधच, व मग भगवंताच्या ठिकाणी मन ठेवलं, ब्रह्माच्या ठिकाणी मन ठेवलं, तर हे अनुकूल प्रतिकूल सगळं संपून जातं, आपोआप संपतं. भगवंताच्या ठिकाणी नाही ठेवता आलं, ब्रह्माचा विचार करायचा, ईश्वराचा विचार करायचा. मी ब्रह्म आहे, मला सुख दुःखाचा संबंध काय आहे? माझा मी आनंद रूप आहे. त्यामुळे जे घडताय जसं घडताय तसं घडू दे, मला त्याचं काही. हा अगदी प्रॅक्टिकल विचार आहे, फार प्रॅक्टिकल विचार आहे. असा जर का आपण करायला लागलो तर मग सुख दुःखांचा त्रास होत नाही. सुखाचा सुद्धा त्रास होतो, दुःखाचा सुद्धा त्रास होतो. आपल्याला पटत नाही, पण ज्यांनी मन विचलित होतं ना, विचलित मन आपल्या चिंतनापासून ढळतं, ईश्वरापासून ढळतं. म्हणून सुखाने विचलित होणारं आणि दुःखाने विचलित होणारं दोन्हीही तेवढीच त्रासदायक असतात. म्हणून सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे हे सांगितलेलं आहे. म्हणून प्रारब्ध जे आहे तर त्या प्रारब्धाप्रमाणे माणूस चालत राहणार आहे, त्याचा देह करणार आहे, तो करणार. जेव्हा ज्ञान पक्क होतं तर तेव्हा हा त्याचा निश्चय होतो.
की जे काय चाललंय ते देहाकडनं चाललंय, माझ्याकडनं नाही. त्या चोराची गोष्ट आठवली. चोरी केली एकाने, न्यायाधीशा पुढे नेला. त्याला माहिती होतं न्यायाधीश जरा परमार्थाच्या ह्याच्यात आहे म्हणून. चोर म्हणाला की मी नाही चोरी केली, माझ्या हाताने केली. न्यायाधीश म्हणाला बरोबर आहे, आपण हाताला शिक्षा करूया, हाताला आपण तुरुंगात टाकूया. म्हणजे हे प्रॅक्टिकल आहे. अशा पद्धतीने त्याचा गैरफायदा घ्यायचा नसतो. जो परमार्थाचं हे सगळं तत्वज्ञान आहे ते स्वतःला लावायचं असतं. ते लोकांच्यासाठी नाहीये, स्वतःला लावून घ्यायचं. आणखीन मला सुख दुःख होत नाही असंही म्हणायचं नाही. सुखाचं आणि दुःखाचं नाटक करायला लागतं, गंभीर व्हायला लागतं, हसायला लागतं, वा 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 वाव म्हणायला लागतं, कधी कधी सगळं करायला लागतं. पण आत्म स्थिर पाहिजे. जर का आतली स्थिरता गेली, आपली शांती गेली, तर आतमध्ये जी ब्रह्मस्थिती असते, म्हणजे ब्रह्माचं भान असतं म्हणूया, आनंदाचं भान असतं म्हणूया, प्रसन्नता असते. त्या आनंदाचं भान म्हणजे आनंद या दृष्टीने नाहीये, मी ब्रह्म ह्या दृष्टीने नसतं, तर आतमध्ये एक प्रसन्नता असते. जी प्रसन्नता कुठच्याही गोष्टीने ढळत, ही अंतःकरणाची प्रसन्नता जी आहे, तर ती त्या स्वरूपाचं आविष्कार आहे आपल्यामध्ये, आणि ही ढळणार नाहीये. मग जर का अशा पद्धतीने आपण गेलो तर पुढे शंका, परत शंका खोड विचारतोय की मग असं असलं तर ज्ञान झाल्यानंतर अनाचार पण होईल की? त्याच्यावरती उत्तर दिलंय की ज्या जीवानी शम दम उपरम वगैरे सगळा अभ्यास केलेला आहे, इंद्रियांना आवरलेला आहे, मनाला आवरलेला आहे, सतत ब्रह्मचिंतनात गुंतवलेला आहे, जो ईश्वराला शरण गेलेला आहे, त्याच्या हातून अनाचार होईल कसा? आपल्याला जी सवय असते त्याप्रमाणे माणूस वागत असतो, त्याच्या हातून अनाचार होणारच नाहीये. बरं, जर का तेवढं झालाच समजा, तर त्याचं त्याला प्रारब्ध जबाबदार. अटळ प्रारब्ध काही काही असतं, हे अगदी परत परत सांगावं लागतं, कारण पुष्कळ जण प्रारब्धावरती घालतात. समर्थ म्हणतात ना की शेखी प्रारब्धावरी घाली ती, मुळात प्रयत्न योग्य करत नाही, आणि मग माझं प्रारब्धच तसं म्हणून बसतात रडत. तसं नाही आहे. काही प्रारब्ध जी असतात तर ती अटळ असतात, ज्यासाठी हा देह मिळालेला आहे. आणखी बरीचशी जी असतात तर ती टाळता येण्यासारखी असतात, प्रयत्नांनी टाळता येतात. मी एखाद वेळेस सांगितलं असेल, पण योग वासिष्ठात जी उपमा दिली आहे ती मला फार आवडते. प्रयत्न आणि प्रारब्ध म्हणजे दोन एडक्यांच्या झुंजीसारखं आहे. दोघ जण झुंज घेत आहेत, जे बलवान असेल ते जिंकेल. प्रयत्न आणि प्रारब्ध, त्यातलं जे बलवान असेल ते जिंकेल. म्हणजे जर का मी पुरेसा प्रयत्न केला तर मला मायनर जी प्रारब्ध असतात त्यांच्यावरती जय मिळवता येते. काही अट्टळ असतात, पण ती अट्टळ आहेत का जय मिळवण्यासारखी आहे, ते प्रयत्न केल्याशिवाय कळणार आहे का? म्हणून प्रयत्न करायलाच लागतो. अचूक यत्न करावे ना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवे ना, काही केल्या म्हणून जे समर्थ म्हणतात ते अगदी किती यथार्थ आहे की प्रयत्न आपला योग्य दिशेने होत नाही, पुरेसा होत नाही, आणि म्हणून मग मला कळत नाही, हा ग्रंथ फार किचकट आहे. अनेक पद्धतीने आहे. पाहिलाय का करून, अभ्यास करून पाहिलाय का? न करताच कशाला ग्रंथाला नावं ठेवायची, कशाला स्वतःच्या बुद्धीला नावं ठेवायची की मला कळणारच नाही म्हणून धरून बसायचं. कोणालाही जर का प्रयत्न केला तर काहीही कळायला अडचण नाही, कोणालाही कुठचीही गोष्ट साध्य करता येते. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. काहीही गोष्टी येतात प्रयत्न जर का पुरेसा केला. म्हणून प्रारब्धावरती घालणं हे अगदी चुकीची गोष्ट आहे. पण असा जो एखादा अटळ प्रारब्ध असलं तर ज्ञानाच्या हातून देखील चुकीचं कर्म घडू घडू शकतं, हे बरोबर आहे. पण त्याचं त्याला लेप लागत, तो जाणीवपूर्वक अजिबात करायला जाणार नाही, पण होऊ शकतं. आणखी
जे काय आपल्या प्रारब्धात असेल ते भोग भोगायलाच लागतात. कोणाला तरी टळलाय का कधी प्रारब्ध असं जे अनअव्हॉइडेबल प्रारब्ध आहे ते कोणालाही टळलेलं नाही. उदाहरण नेहमी रामकृष्ण वगैरेंची देतात की त्यांना देखील त्यांचं प्रारब्ध टळलेलं नाही. म्हणजे टळलं नाही म्हणजे त्यांनी स्वतःच्या अखत्यारी वाईट जे असतील घटना आपल्या दृष्टीने दुःखदायक ज्या आपल्या दृष्टीने असतील त्याच्यातनं बाहेर त्यांना पडता आलं नसतं का? पण म्हणजे स्वतःचे नियम स्वतःच मोडायचे. मास्क लावायला सगळ्यांना सांगायचं आणि आपण बिना मास्क फिरायचं. तसं आहे हे ईश्वराने स्वतः घालून दिलेले नियम आहेत. तो त्या नियमांची पायमल्ली करत नाही. तो ते सगळे जसेच्या तसे स्वीकारतो. आणि ज्ञानी सुद्धा प्रत्येक जण आपापल्या प्रवृत्तीनुसार वागत असतो. सगळे एकसारखे ज्ञानी वागतील असं जर का आपण म्हणायला लागलो तर ते पूर्ण चुकीचं आहे. कारण तसं कधीच होणार नाही. सदृशन चेष्टते स्वस्यात प्रकृते ज्ञानवानपी. आपापल्या प्रकृतीनुसारच, प्रकृती म्हणजे 3 गुणांची जी आहे, तर त्यानुसार ज्ञानवान सुद्धा चेष्टते म्हणजे आपलं काम करत असतात, व्यापार करत असतात. कोणी ज्ञानी असतात तर ते इतरांना बुडते जन देखवे ना डोळा म्हणून सांगायलाच जातात. कोणी अजिबात जात नाही. प्रत्येकाची प्रकृती आहे. कोणाला सेवाभाव जास्त आवडतो. रामकृष्ण मिशनचा आहे ना, शिवभावे जीव सेवा. कोणाला त्या पद्धतीने आवडेल, कोणाला ज्ञान द्यायला आवडेल, कोणाला आणखीन आवडेल, कोणाला आपल्याच आनंदात बसायला आवडेल. हे कोण ठरवतं? त्याची प्रकृती म्हणजे त्याचं प्रारब्ध ठरवत आहे. म्हणून रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना म्हटलं होतं की तू काय करणार नाहीस, तुझ्या हाडं करतील. म्हणजे हे तुझं अटळ प्रारब्ध आहे, हे तुला काम करायचंच आहे प्रसाराचं. त्याप्रमाणे स्वामींनी केलं. म्हणून प्रारब्धाचं सामर्थ्य जे आहे ते काही अटळ जे प्रारब्ध असतं तिथे आपण काहीही करू शकत नाही. आणि मग ते आनंदाने शांतपणे स्वीकारायचं. माझं प्रारब्ध आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. रोग झाला, नो प्रॉब्लेम. जे व्हायचं असेल ते होणार आहे. औषध घेणं माझं काम आहे, ते मी करायचं आहे. त्याचा निकाल काय लागेल, त्याचं पुढे काय होईल हे मला माहित नाही. हे जे होणार असेल, आता येणार ते येई नका, जाणार ते जाई नका, ह्या पद्धतीने किंवा देह प्रारब्धावरी टाकीला म्हणून समर्थ म्हणतात. त्या पद्धतीने मग त्यांचं आयुष्य चालतं. जीवनमुक्त जे असतात ते ज्ञानी जे असतात. मग पुन्हा शंका विचारली की प्रारब्ध जर का अटळ आहे तर मग ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात फरक. म्हणजे इथे हा जो आहे याला वाटतंय की ज्ञानी जो आहे त्याला प्रारब्ध टाळता यावं, त्यांनी प्रारब्ध ओलांडून पलीकडे जावं, आणि अज्ञानी आहे त्याला प्रारब्ध भोगायला लागतं, असं या शंकेखोराचं मत आहे. म्हणजे इथे मुळात त्याची समजूत जी आहे तीच चुकीची आहे. ज्ञानाला प्रारब्ध नाही असं त्याला वाटतंय, तो टाळू शकतो असं त्याला वाटतंय. म्हणून तो जे फरक काय विचारतात. आपण जातो ना एक एकदा साधूंच्याकडे वगैरे किंवा देवाकडे की देवा एवढं कर, माझं अमुक कर, तमुक कर, माझा संसार असा झालाय, मुलं अशी वागतात, पैसे माझ्या पुरत नाहीत, हजार पद्धतीने रडगाणं गात असतात. हे काय आहे? हे आपलं प्रारब्ध बदलून मागणं आहे ना. जो ईश्वर स्वतःच प्रारब्ध बदलत नाही, स्वतःचे नियम बदलत नाही, तो आपल्यासाठी बदलायला आपण कोण लागून गेलोय असे? का म्हणून आपल्यासाठी बदलेल तो ते नियम? स्वतःसाठी बदलत नाही. त्याचं संपूर्ण कुटुंब यांनी कोणी रामाने लक्ष्मणाला सुद्धा गंगेमध्ये जायची आज्ञा केली, त्याग केला. भगवान कृष्णांनी सगळं यादव कुळ नष्ट केलं. म्हणजे
प्रारब्ध म्हणून जे आहे ते किती अटळ आहे हे लक्षात घ्यायचं. उत्तर काय आहे याचं आता? ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यात फरक काय? उत्तर सरळ आहे की जो अज्ञानी असतो तो प्रारब्धात दुःख आली तर रडत बसतो, सुख आली नाचतो, एक्साइट होतो. आणि ज्ञानी जो असतो तो कुठच्याही अवस्थेत सम दुःखे सुखे कृत्वा लाभालाभव जया जयो, एका पातळीवरती आत्मसुखात निमग्न असतो, काही होऊ. हा फार मोठा दोघांच्यात फरक आहे. म्हणजे प्रारब्ध एकच असलं तरी देखील जो अज्ञानी असतो तर त्याला त्याच्यापासून दुःख होतं, आणि जो ज्ञानी आहे तर त्याला त्याचं बंधन होत नाही. जेव्हा हे मला झालं आपण म्हणतो तेव्हा त्याचं आपल्याला बंधन, पण हे जेव्हा देहाला चाललाय प्रारब्ध म्हटलंय तिथं, तर तेव्हा त्याचं बंधन होत नाही. तेव्हा ते देहाच्या आणि मनाच्या पातळीवरती राहतात, माझ्यापर्यंत पोचत नाही, कारण मी ब्रह्म आहे. ते माझ्यापर्यंत काहीही पोचत नाही. एक छान उदाहरण दिला इथे की अज्ञानाला आणखी ज्ञानाला कसं वेगवेगळे एकाला कष्ट होतात आणि एकाला होत नाहीत. की दोघ जण रस्त्याने चालले होते, एकाच गावाला जायचं होतं दोघांनाही. आणखीन अजून किती दूर आहे, अजून किती दूर आहे असं एकाचं चाललं. दुसऱ्याला माहिती होतं फार दूर नाही, तो मजेत गेला. आणि हा मात्र अजून फार दूर आहे वाटून जागेवरच बसला. ज्ञानाचं तसं असतं, काहीही असलं तरी आपलं काम करत राहणं, आणि जवळच आहे, आनंदातच आहे, तिथे काय प्रश्न आहे, अशा पद्धतीने तो जातो, उत्साहात जातो. आणि जो अज्ञानी असतो तर तो रडत बसतो. हा फार मोठा फरक आहे. मग आता जो पुढला 135वा श्लोक आहे त्याच्यामध्ये इतका वेळ आपलं जे मूळ आपलं विसरायचं नाही, मूळ आपलं एका श्रुतीच्या अर्थाचा विचार चालला होता की आत्मानं चेत विजानीयात अयमस्मीति पुरुषः, हा पहिला अर्धा. किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरे, हा दुसरा अर्धा. तर इथे पहिला अर्धा आता पूर्ण झालेला आहे, आणखीन त्याचा विचाराचा धागा आता दुसऱ्या अर्ध्याशी ते जोडतायत. म्हणून इथे म्हटलंय की जिला ज्या बुद्धीला आत्मसाक्षात्कार पूर्ण झालेला आहे, जो ज्याला विपर्यय संशय काहीही नाहीये असा जो आहे, तर तो कोणती इच्छा बाळगणार आहे, जे आता प्रारब्धाचं सांगितलं तर तेच इथे हे करतायत, पूर्ण करतायत की कसल्या इच्छेने तो शरीराच्या मागे धावेल. इथे पहा, विषयांच्या मागे सुद्धा म्हटलेलं नाहीये, शरीराच्या मागे म्हणताय. शरीरम अनुसंजवरेत म्हटलेलं आहे. शरीराच्या मागे कशासाठी धावेल, कारण मी शरीर नाहीये आणि विषय जे आहेत ते सगळे भ्रामक आहेत, मिथ्या आहेत, नाशिवंत आहेत. तात्पुरतं एक क्षणभर सुख देणार आहेत, सुख देणार आहेत म्हणण्यापेक्षा त्यांच्या निमित्ताने आत्मसुख प्रकट होत. हे सगळं ज्याला माहिती आहे तो कशासाठी तिथे धावणार आहे. त्याला सुख होणार नाही असं नाही, पण त्या सुखाचा सोर्स त्याला माहिती असतो आणि त्यामुळे त्यांनी तो हुरळून जाणार किंवा खूप अगदी उड्या मारेल असं सुख त्याला कधी होणार. चांगलं आहे, प्रसन्नता आतली जी आहे ती जशीच्या तशी राहते त्याचा. म्हणून मग एकदा मिथ्या आहे हे सगळं, हा एवढा पक्का निश्चय झाल्यानंतर त्याचे सगळे ताप नाहीसे होते. त्रिविध ताप आहेत ना, त्रिविध तापांची शांती हो म्हणून ओम शांती 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 ही आपण म्हणतो. कुठच्याही उपनिषदाचा जो शांती पाठ आहे तर त्याच्यानंतर आपण शांतीचा त्रिवार उच्चार करतो. त्याचा अर्थ काय आहे की त्रिविध तापांची शांती हो. त्रिविध ताप कुठले आहेत? दासबोध बघा, त्याच्यात आध्यात्मिक, आधिदैविक, आणखीन आधिभौतिक असे 3 ताप सांगितलेले आहेत. अध्यात्म म्हणजे शरीर, अधि आत्म ज्याच्यात आत्मा राहतो ते म्हणजे शरीर. अध्यात्मशास्त्र म्हणजे या शरीरात लपलेलं तत्व जाणून घेण्याचं शास्त्र, ते अध्यात्मशास्त्र आहे. मग अध्यात्म म्हणजे शरीर,
शरीरात जे काय आपल्याला त्रास होतात, रोग म्हणा, दुखणं म्हणा, हे वगैरे असले जे सगळे शरीराला होणारे जे आहे, मनाला होणारे आहे, त्याला आधी म्हणतात. ऍक्च्युली आधीन व्याधी हे जे आहे हे आध्यात्मिक ताप. हे आध्यात्मिक ताप जर का मी देह नाही असा माझा निश्चय असला तर मला होणार आहेत का? म्हणजे शरीराला होतील, मला नाही होणार. फरक आहे हा. हे जे आध्यात्मिक ताप आहेत ते शरीराला जसे व्हायचे, प्रारब्धानुसार व्हायचे तसे होत राहणार आहेत, पण ते मला होणार नाहीत, ते माझ्यापर्यंत येणार नाहीयेत. इन्सुलेशन मध्ये पडदा आहे जो माझ्यापर्यंत त्यांना येऊनच देणार नाही. तर त्यामुळे आध्यात्मिक तापांची शांती होऊन जाते जेव्हा देह तादात्म्य आपलं नष्ट होतं. ते अधिभौतिक ताप म्हणजे पंचमहाभूतांचं किंवा बाकीच्या जगातनं होणारे जे ताप आहेत, तर त्याला अधिभौतिक ताप. मग ह्या तापाचं म्हणजे काय? ठेच लागणं, कोणी मारणं, कोणी शिव्या देणं, हे सगळे जे आहे हे अधिभौतिक ताप. जेव्हा जग मिथ्या आहे हे मला कळल्यानं, जग दिसतं तसं नाहीये, केवळ भ्रम आहे, केवळ मिथ्या आहे, आज दिसतंय उद्या जाणार आहे, असलं जर का जग आहे तर त्याच्यापासून मला ताप होणार आहेत का? मृगजळातला मासा मला चावणार आहे का? मगर अगदी असली तरी ती मला खाणार आहे का? काही नाही होणार मला. मी आत्मतत्व आहे, जगाकडनं जे होणारे आहे, तर त्या तापांचा माझा संबंध काय? जग नाहीच आहे, जग मिथ्या आहे, वास्तविक नाहीये. म्हणून तुकाराम महाराज म्हणू शकले की आनंदाचे डोही आनंद तरंग. जग म्हणजे आनंदाचा डोह आहे आणि तिथनं येणारे प्रत्येक जी रिॲक्शन आहे तो आनंदाचा तरंग आहे. यामुळे ते असं म्हणू शकले की अधिभौतिक तापांचा तिथे प्रश्नच राहत नाही, संपूर्ण आनंदाची स्थिती आहे. म्हणून अधिभौतिक तापाची शांती होते. आणि अधिदैविक ताप, दोन पद्धतीने अधिदैविकाचा विचार केला जातो की जे सृष्टीतले आपल्याला न दिसणाऱ्या शक्ती आहेत त्यांनी होणारं भूकंप सारखं, सुनामी, भूकंप वगैरे, त्यांना अधिदैविक कोणी म्हटलेलं आहे. पण ते आधी भौतिकच वाटतात खरं सांगायचं तर, कारण कुठच्या तरी महाभूतापासून झालेले आहेत. आणखीन जे दासबोधात सांगितलेलं आहे तो अधिदैविक म्हणजे मरणांती यमयातना. मृत्यूनंतर ज्या आपल्याला नरकातच जाऊ असं धरून चाललेले आहेत बहुतेक, मरणांती यमयातना म्हणजे, पण त्या ज्या काय आहेत तर त्यांना अधिदैविक म्हणतात. पण मग जर का मला मृत्यूचा आणखीन पुढल्या जन्मांचा संबंधच नाहीये काही, तर मला ते ताप होतील कसे? जो जीवन मुक्त असतो, ज्याला ज्ञान झालेलं असतं, त्याचे प्राण उत्क्रामंत होत नाहीत, बाहेर पडत नाहीत त्याच्या शरीरातनं. म्हणजे तो जिवंत राहतो कायमचा? नाही, तसं नाही होत. पण त्याची जी सूक्ष्म देहाची तत्व आहेत, स्थूल देह तर तसाच पडलेला असतो आपल्याला माहितीये, आणखीन अज्ञानाचा सूक्ष्म देह उदान वायूवरती आरूढ होऊन वासना देह ज्याला म्हणतात, तो हा देह सोडून जातो नवद्वारातल्या कुठल्या तरी द्वारात. पण जो जीवन मुक्त आहे त्याच्या बाबतीत काय होतं? तर त्याच्यामधलं तेजतत्व तेजतत्वात मिसळून जातं, व्यापक व्यापक तेजतत्वात. पृथ्वी तत्व पृथ्वी तत्वात मिसळून जातं. हे पंचमहाभूतांच्या बद्दल म्हणजे तन्मात्रांबद्दल मी बोलते. तन्मात्रा ह्या पूर्ण सूक्ष्म असतात, अपंचीकृत असतात, ते आपल्याला दिसत नाहीत. म्हणून आपल्याला सूक्ष्मदेह किंवा लिंगदेह हे दिसत नाही अजिबात. आणखीन तो जो आपल्याला सॉरी, हे मध्येच काहीतरी आलं त्या माझ्या स्क्रीनवरती. हा जो सूक्ष्म देह आपला आहे तर हा त्याच्या त्याच्या कारणात मिसळून जातो, तो बाहेर जात नाही. बुद्धी तेजतत्वात गेली, चित्त जलतत्वात गेलं, सगळ्या सृष्टीमध्ये ही तत्व व्यापून आहेत. आपण फक्त पाणी म्हणजे जलतत्व म्हणू, तसं नाहीये. जलतत्व सगळीकडे व्यापून, आकाश तत्व सगळीकडे व्यापून. तेव्हा ज्या त्या तत्वात जे ते अंतःकरणाचे घटक मिसळून जातात.
बाहेर जायला काय शिल्लक उरलं? समर्थांचं जे त्यांनी देह ठेवला तर त्या आधी आहे ना, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगत जीवनी भरून या. म्हणजे काय झालं होतं की जीवरूपाने ते राहिलेच नाही, ते ब्रह्मरूपाने संपूर्ण जगत जीवनात व्यापून राहिले. जीवनमुक्त जो असतो तर त्याचा अशा पद्धतीने जात. आणखीन असा जो सुखरूप झालेला आहे तर त्याच्यासाठी ह्या भ्रांती म्हणा, जगत सत्यत्व, देहतादात्म्य हे राहणार आहेत कुठनं? आणि ते राहिले नाही तर त्याला प्रारब्ध काय आणखी कुठलेही जे ताप आहेत ते होणारच नाहीये. इथे उदाहरण फार छान दिलंय की तेल संपलेली वात जशी शांत होऊन जाते तसं होऊन जातं त्याचं शांतपणे. त्याचा सूक्ष्म देह त्याच्या कारणात मिसळून जातो आणि पुढे जायला, पुढल्या देहात जायला काही शिल्लकच राहत. हा जीवनमुक्त आहे. आणखीन मग पुढे म्हटलंय की जर का असं वाटेल की भोगता कोणी नाहीये तो देहात असतो तेव्हा सुद्धा, मग भोग्य नष्ट होईल की काय? मी भोगता नाहीये म्हटलं की मी देह नाहीये म्हटलं, मग माझे जे सगळं ज्याला मी म्हणते ते नष्ट होणार आहे का? तसं काही होत नाही. ह्याचं स्वरूप जे आहे सगळं, आता घर आहे, माणसं आहेत, त्याचं स्वरूप गंधर्व नगरातल्या नगरांसारखं असतं त्याच्या दृष्टीत. म्हणजे काय आहे? गंधर्व नगर म्हणजे ढगाचे जे वेगवेगळे आकार होतात ना आकाशात, खूप छान छान आकार होतात किंवा एक एकदा रंग अत्यंत सुंदर दिसतात. हे सगळं जे आहे ह्या सगळ्या सौंदर्याला गंधर्व नगर असं नाव आहे. मग त्यातली गोष्ट कुठची टिकणारी आहे? क्षणाला आकार बदलत असतात तिथले, सारखे रंग बदलत असतात, सगळं तिथलं बदलत असत. तसं हे जग आहे. जगातलं पण सगळं सतत बदलत आहे. सुखाचे रंग, दुःखाचे रंग, जे काय रंग असतील ते सगळं सतत बदलत. मग जसा आकाशातलं गंधर्व नगर माहित आहे किंवा जादूगरांनी दाखवलेलं सगळं माहित आहे, तर तितकंच ह्या जगातलं त्याच्या दृष्टीने माहित असत. आणखीन मग त्याच्यातनं तो कधी कसली अपेक्षाच ठेवत नाही. भोग्य गोष्टी जरी असल्या तरी त्या मला हव्यात अशा पद्धतीने त्याचं राहत. भोग्य नष्ट नाही होत, कारण जोपर्यंत देह आहेत, प्रारब्ध आहे, तोपर्यंत ते सगळं दिसत राहणार आहे त्यालाही आणखी इतरांनाही. पण ते नष्ट होत नाहीये एवढं लक्षात घ्यायचं. आपली जी कायमची भीती आहे त्या दृष्टीने मला वाटतं हे परत परत सांगत असतात की देह पण नष्ट होणार नाहीये आणि जग पण नष्ट होणार नाहीये. तुम्ही छान त्या जगात राहणार आहात, जसे भोग भोगताय तसेच भोगणार आहात, काळजी करू नका. अशा पद्धतीने त्यांनी परत परत हे आपल्याला सांगितलेलं आहे की जरी ज्ञान झालं तरी घाबरायचं कारण नाहीये. तुम्ही कुठेही जात नाही आहात, तुम्ही इथेच राहणार आहात, तुमच्याच मुला माणसात राहणार आहेत, तुमच्याच घरात राहणार आहात, फक्त आनंदमय होऊन राहणार, आनंद रूप होऊन राहणार आहात. जे भोग आहेत ते जसे मिळायचे तसे मिळणार आहे. हे आपल्याला एक परीने थोडस बाळा काळजी करू नको, जा पुढे असं सांगणं हे सत्य आहे. हे खरं आहे की जीवनमुक्तांना देखील जे मिळायचं ते मिळतच असतं, पण तरी मला हे हवं म्हणून अपेक्षा तिथे. कुठलीही गोष्ट आता हे मला मिळालं पाहिजे, किती दिवसात काय श्रीखंड खाल्लं नाही, करू का उद्या, हे जे सगळे आहेत हे राहत नाहीत. त्याला इच्छाच होणार नाही असं नाही, पण तो त्याच्या मागे धावणार नाही. मुख्य हे आहे. आणि ती पूर्ण झाली नाही तर त्याला त्याचं काही वाटणार. भोगांच्या मागे जी आसक्त माणसं असतात ती लागतात. याला आसक्तीच उरलेली नाहीये. किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. ही आसक्ती उरली नसल्यामुळे तो कशाच्याही मागे धावत. वास्तविक पाहिलं तर विषय कमावताना पण त्रास आहे, आणखीन गेल्यावर पण त्रास, भोगतानाही त्रास आहे. आये दुःखम व्यये दुःखम म्हणतात ना,
म्हणजे पैसा कमावतानाही कष्ट आहेत, आणखीन पैसा खर्च करतानाही कष्ट आहेत. विचार केला तर कष्ट आहेत. खर्च करायला आपल्याला कुठेतरी दुकानात जायला लागतं, त्याच्यासाठी गर्दीत जायला लागतं, त्रास होतो, गोंधळ असतो, उकडतं, हवं तो गोष्ट मिळत नाही, उभं राहून पाय दुखायला लागतात. हे सगळं होतच असतं आणि ह्याला सगळ्याला कष्ट भरपूर पडतात. घरातल्या माणसांना आपल्याला सोडून द्यायला लागतं की नाही? लागतंच सोडून द्यायला. त्याच्याशिवाय घरात शांती टिकत नाही. आपलं काय होतं सांगू का गोंधळ, की आपण आपल्या मनाप्रमाणे इतरांनी वागावं असं प्रयत्न करायला जातो. त्यांनी बदलावं, त्यांनी नीट करावं, अशी आपल्या अपेक्षा असतात. मुलं काय, नवरा काय, कोणाकडे नाही, जे काय असतील घरातले. कारण मी सेंट्रल पॉइंट असते माझ्यासाठी. त्यामुळे माझ्याप्रमाणे सगळ्यांनी वागावं, त्यांनी असं वागावं, त्यांनी असं वागू नये. मला स्वतःला जिथे बदलता येत नाही, तिथे मी लोकांना बदलण्याचा प्रयत्न करणारी कोण लागून गेली? माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वागावं. अरे माझं मन नाही माझ्या मनाप्रमाणे वागत, माझ्या बुद्धीचं माझं मन ऐकत. लोक कसे काय ऐकतील? निश्चय कधीतरी करतो की सकाळी इतक्या वाजता उठायचं, मन ऐकतं का आपलं? थोडा वेळ झोपूया ना, गेलं. म्हणजे आपण आपल्याला नाही जिथे बदलू शकत, तिथे लोकांना कशासाठी बदलायला जायचं? सगळ्या संघर्षाचं दुःखाचं कारण हे असतं संसारात. खूप वेळात नाही त्या अपेक्षा ठेवल्या जातात, त्या पुऱ्या होत नाहीत. प्रत्येक जण वेगळा आहे, इंडिव्हिज्युअल आहे, हे लक्षात आपण घेतो आणि त्यामुळे आपण त्या दुःखाच्या ह्याच्यात वाहतो. त्यामुळे संघर्ष होत असतात नेहमी. अगदी कुठच्याही गोष्टीला पैसे पडतातच. अनेक त्रास असतात, पैसे सांभाळायला त्रास असतात. बँकांचं आता काय व्याजच कमी झालंय बाबा, फार कसं काय व्हायचं आमचं? अशा पद्धतीने हे जे सगळे विचार आहेत, जसं व्हायचंय तसं होईल, जे प्रारब्धात असेल तसं होईल, त्याच्यात काय मोठं विचार करण्यासारखं आहे? असलं श्रीखंड खाऊ, नसलं भाकरी जेऊ, काय फरक पडतो? या पद्धतीने जर का आपण राहायला लागलो तर कायम अतिशय सुखात राहू शकतो, कायम. पण त्याच्यासाठी ही दोषदृष्टी कमवायला लागते. कुठच्याही गोष्टी, कुठच्याही भोगाबद्दल सगळ्यात स्ट्रॉंग जो आहे तो स्पर्श कामाचा म्हटलेला आहे. त्याचं इथे त्यामुळे उदाहरण घेतलेलं आहे 140व्या श्लोकात, की स्त्रीबद्दल किंवा स्त्रीनी पुरुषाबद्दल असाच विचार करायला लागतो. त्या भजगोविंदम मध्ये आहे ना, की एतन्मांस मसादि विकारम इति परिभावय वारम वारम भज गोविंदम भज गोविंदम. हा असा जो विचार आहे सगळा, हा केला तर आकर्षण वाटणं कमी होतं. देह हाडांची मोडी, मी म्हणून पोटाळी, संत सांगत असतात एक एक. म्हणजे प्रत्येक बाबतीत जर का आपण असा विचार करायला लागलो दोषदृष्टीने, तर आपलं अट्रॅक्शन त्या विषयांच्या मागचं, सगळ्या विषयांच्या मागचं कमी होईल. आवडते म्हणून बासुंदी प्यायली, चांगल्या 2-4 वाट्या प्यायली, डायबेटीस आहे, काय होईल? ह्या वयात पचवायची ताकद आहे का? काय होईल? हे असं सगळं असतं. जे विषय आपल्याला घेताना बरे वाटतात ते अंती दुःखदायक असतात, हे विसरायचं नसतं. इथे उदाहरण ह्याच्यात नेहमी दिलं जातं की विषाप्रमाणे असतात, चवीला गोड आणखीन अंती दुःखदायक. उदाहरण जे दिलं जातं ते खूप भूक लागली आहे, 4 दिवसांचा उपाशी आहे, त्याच्या पुढे ताट पंचपक्वान्नाचं ठेवलं. तो जेवायला सुरुवात करणार एवढ्यात त्याला कोणीतरी सांगितलं की याच्यात विष कालवलंय. तो जेवणार आहे का 4 दिवसांचा उपाशी असला तरी? ताबडतोब ते बाजूला सरकवेल. तसं आपल्याला विचारांनी विषयांच्या आसक्तीपासून दूर राहायचं आहे. विषयांपासून आपण दूर राहू शकणार नाही, आपल्याला जगायचं आहे. नॉर्मल लाईफ ज्याला म्हणतात तसं आपल्याला जगायचं. कारण आपण जंगलात जाऊन राहू शकत नाही, मग जगात राहायचं.
तर सर्वसाधारण ह्याच्याप्रमाणे आपल्याला वागायला लागतं. अंतःकरणात अलिप्त राहून जनामध्ये वागे परी जना वेगळी गोष्टी सांगे, ज्ञान जयाचे अंतरी जागे तोची साधे. हे असं आपल्याला करायला लागतं. आणखीन त्यामुळे अलिप्तपणे हे भोग भोगता आले पाहिजे. ज्ञानाला इच्छा होणार नाही असं नाही म्हटलं. ते प्रारब्धामुळे इच्छा झाली, तो पदार्थ मिळाला, तरी देखील तो भोगताना भोगला जातो. बस त्याच्यात मोठस अट्रॅक्शन काही नसतं. वा मला मिळालं त्याच्यामुळे मला बरं वाटलं. बरं वाटायचा वेगळा प्रश्नच नाही, तोच पूर्ण सुखरूप झालेला आहे. त्याला वेगळं बरं वाटतच नाही. त्यामुळे आणखीन म्हणून एक एकदा तर प्रारब्ध कर्म कधी संपणारे अशा तऱ्हेचं होतं. तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, पाहू नये तोंड विटाळाचे, जगाबद्दल म्हणतात. ह्याचं तोंड सुद्धा बघू नये असं वाटतं. म्हणून इतका देखील त्यांना कंटाळ येऊ शकतो क्वचित. प्रारब्ध कर्म कधी संपेल याची वाट बघत असतात. कारण आत्मानंद त्यांचा इतका स्थिर असतो, त्या आनंदापुढे जगातला कुठलाही जे आपण सुख म्हणतो विषयातनं मिळणार सगळे कप पदार्थ असतात. इतका तो आनंद श्रेष्ठ आनंद असतो. तो ज्याला मिळतो तो कशाला ह्याच्या मागे धावेल. संसाराचा जो ताप होतो तो सगळा भ्रमामुळे होतो. वैराग्य एकदा आल्यानंतर त्याचा त्रास होईनासाच होतो मुळी. आणखीन म्हणजे काय म्हणूया आपण, त्याला इच्छा नसते, त्यामुळे इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून जो राग येतो तो राग पण येत नाही. राग नाही, लोभ नाही, हे सगळे जे षड्रिपू आहेत हे आपोआप दूर केले जातात. त्रिविधम नरकस्येदम द्वारम म्हटलेलं आहेत ना, काम एष, क्रोध एष, रजोगुण समुद्भव, ते त्याचे आपोआप जातात. ह्या मिथ्यात्वाच्या विचारामुळे जातात. आणि हा जर का आपल्याला विचार थोड्या प्रमाणात जरी करता आला ना, तरी आपल्याला खूप फायदा होतो. इथे आज प्रारब्धाचा आपला जास्त विचार ह्याच्याबद्दल होता. आणखी नंतर मग पुढे आणखीनही प्रारब्धाचा विचार काही आहे, इच्छा कशी काय निर्माण होते वगैरे हे सगळं आहे. पण प्रारब्धाच्या मुळे बऱ्याचशा होतात त्या इच्छा निर्माण. प्रारब्ध हे तत्व जरी काय म्हणूया आपण, कोणाकोणाला अजिबात पटत नाही. माझा मुळीच विश्वास नाही प्रारब्धावर. शेवटी विश्वास ठेवायला लागतो. त्याच्याशिवाय आपल्याला हेच माझ्या वाटणीला भोग का आले, चांगले असोत वाईट असोत, काय एक्सप्लेनेशन देणार त्याचा. ही सिस्टीम स्वीकारायला लागते. आणखीन त्याच्याच बद्दल आणखीन थोडस आहे. कर्मविपाक हा फार मोठा विषय आहे. आपण काही त्याचं सगळं इथे बघतच नाही. पण एक फक्त भोगांच्या मधनं आपलं मन निघावं एवढ्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जितकं आपण अग्नीमध्ये घालू इंधन, तेवढा अग्नी जास्त भडकत जातो. इंधन जितकं कमी घालू तितका तो शांत व्हायला लागतो. आणि तेच भोगांच्या बाबतीत आहे, अज्ञानाच्या बाबतीत विशेषतः. जो साधक असतो तर त्याच्यासाठी हे महत्वाचं असतं. अशा पद्धतीचं थांबते. सॉरी, आज 5 मिनिटं जास्त घेतली. आज साधारणपणे 144 पर्यंत झालाय म्हणा. 44-45. ज्योत्स्नाताई, हा, विपर्यय शब्दाचा नेमका अर्थ काय? जे असतं तसं नाही, चुकीचं वाटतं. विपरीत अर्थ वाटतो आपल्याला जे असेल त्याच्यावर. विपरीत दिसतं, विपरीत अर्थ वाटतो. विपर्यय शब्दाचा माझ्या वाक्याचा करतो असाही आपण वाक्प्रचार आहे. अशा पद्धतीचा शब्द वापरतो आपण, म्हणजे पूर्वी तरी होता. विपर्यास करू नका. विपर्यास तो त्याच्यातलाच आहे शब्द. अच्छा. हॅलो.
कोणताही साधक हा प्रयत्नानं प्रारब्धाला बदलवू शकतो का मग? होय, जे अटळ प्रारब्ध नाही तर ते हं. सोडून प्रारब्ध आपलं हे करू शकतो. पण अटळ म आहे की नाही हे प्रयत्नांची वेळ कळत ते आहेच. पण अटळ प्रारब्ध असेल तर नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्या साधकाला आत्मज्ञानामध्ये अडचणी पण येऊ शकतात. हे पण खरं आहे ना मग? आ, तुम्हाला सांगू का, आत्मज्ञानाच्या बद्दल एक वेगळं आहे की परमार्थाला देहाचं प्रारब्ध जे आहे, आता देहारंभक आहे की नाही प्रारब्ध म्हणजे, हो. बरोबर आहे, हो. म्हणजे देह मिळण्यासाठी जे कारणीभूत आहे ते प्रारब्ध आहे. बरोबर. त्याचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? नाहीच. देहाचा आणि परमार्थाचा संबंध आहे का काही? नाहीच. बरोबर. म्हणून प्रारब्धाच्या ज्या मर्यादा आहेत तर त्या हं. फार तर अनुकूल परिस्थिती देण्यापुरतं आपल्याला प्रारब्ध उपयोगी पडेल, पण हं. त्याच्या पलीकडे अंतःकरणाचं जे आपलं काम असतं परमार्थामध्ये, तिथे हो. प्रारब्धाचा काही संबंध नाही. तिथे आपल्या निश्चयाचा संबंध असतो फक्त. वा, समजलं. मस्त. ताई आपण संत नमस्कार. वेगवेगळे पाहिले तर प्रत्येकाची परिस्थिती वेगळी होती, हं. पण तरी देखील सगळेजण पोचले की नाही? होय. बरोबर. बरोबर. मुळात हेच आहे की देह आणि आत्मा यांचा संबंधच लावायचा नाही म्हटल्यावर प्रश्नच हम्म. येत नाही काही. बरोबर. धन्यवाद. आणखीन ईश्वरी नियोजन आहे की हा. जेव्हा आपल्याला इच्छा असते खरोखरी, तेव्हा हा. आपल्याला आपलं समाधान होईल एवढं सांगण्यापुरतं का होईना कोणीतरी भेटतं. हा. हा. बरोबर. अनुभव असेल तुमचाही की कोणी ना हं. कोणीतरी आपल्याला तेवढ्या पुरता तरी मार्ग दाखवतं. 4 हो. पावलांनी इतका मार्ग आपल्याला दाखवला जाईल, पुढे आणखीन कोणीतरी भेटेल. ही ईश्वरी नियोजन आहे. हे मात्र खरं आहे की आत्ताच तुमच्या या विवेचनामध्ये अनेक मनामध्ये प्रश्न दिवसभर जे होते ऐकून ऐकून किंवा वाचून झालेले त्याची उत्तर आपोआप मिळत गेली. आपोआप. ईश्वरी नियोजन असतं हे. हा. बरोबर आहे. हॅलो. धन्यवाद ताई. हा, बोला. हा, ताई मी संजीवनी जोशी बोलते. हम्म, आताच प्रारब्धाविषयी बोलात. मला असं हम्म, विचारायचं की नेपोलियन हा राजा अतिशय महत्वाकांक्षी होता आणि हम्म, त्याला जग जिंकायची इच्छा होती. आणि हम्म, हिटलर हा अतिशय क्रूर पण होता आणि तो हुकुमशाह होता. तो सगळ्यांच्यावर सत्ता गाजवून त्याला आपलं प्रभुत्व सिद्ध करायचं होतं. या दोन्ही घटना वेगळ्या वेगळ्या आहेत. एकानं तो म्हणायचा की माझ्या प्रयत्नाने मी हातावरच्या रेषा बदलू शकतो, मी काहीही करू शकतो, इतका आत्मविश्वास त्याच्या ठिकाणी होता. तर या हम्म. दोन्हींचा कसा आपण या दृष्टीनं हे अर्थ घ्यायचा, म्हणजे प्रारब्धाच्या दृष्टीनं, की हे योग्य होतं त्यांचं बोलणं की अयोग्य? काय हातावरच्या रेषा खरोखरीच बदलता येतात. रेषा तितुकी पुसून जाते हे तो प्रत्ययास येते, हा. समर्थ सांगतात. हो. म्हणजे त्याचा प्रयत्नावरती, हे नेपोलियनचं असावं मला वाटतं. हो. प्रयत्नवाद. नेपोलियनचा प्रयत्नवाद प्रचंड होता, धैर्य हो. प्रचंड होतं. म्हणजे हो. खरं सांगू का, हं. आपण ब्रिटिशांच्या ह्याच्यातनं इतिहास शिकलो, त्यामुळे नेपोलियन कोणीतरी शत्रू अशा पद्धतीने शिकवलं गेलं होतं. बरोबर. पण फ्रान्समध्ये पाहिलं हं. की नेपोलियननी आज सुद्धा जे तिथले कायदे आहेत, अनेक सिस्टीम नेपोलियननी घालून दिलेली आहेत. बरोबर. त्यांनी फ्रान्सचं संपूर्ण जे मॅनेजमेंट आहे ती उत्तम केली होती आणि हा. त्यामुळे त्याला फ्रान्समधनं पूर्ण सपोर्ट होता कायमचा. अच्छा. हा. तो सुटून आल्यानंतर जेव्हा परत हे करायला गेला, आधी फ्रेंच सैनिक ब्रिटिशांना सामील झाले होते, पण नेपोलियन बरोबर. सरळ त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. आणखीन मी तुमचा राजा आहे, चला माझ्याकडे म्हटल्याबरोबर सगळे त्याच्याकडे धावले. बरोबर. बरोबर. आपण व्यवहारात जो प्रचिती हा शब्द वापरतो हम्म. तोच इथे म्हणजे तो समानार्थी प्रतीती वापरतो का आपण हे करताना, म्हणजे हा अभ्यास करताना? होय, त्या अर्थाने आहे तो शब्द. आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती हा, आहे तशा अर्थाने तो शब्द. म्हणजे समानार्थी शब्द आहे का तो, हो, प्रचिती आणि प्रतीती? पण एक लक्षात घ्यायचं की प्रचिती म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आला मला असं कधीही म्हणता येत नाही, कारण आपण एकरूप झालेलो असतो.
त्यामुळे आपल्याला वेगळेपणाने अनुभव येतो. बरोबर. त्यामुळे त्रिविधा प्रचिती ऐक्यतेची आणि म्हणून समर्थ म्हणतात. म्हणजे जे गुरूंनी सांगितलंय, जे शास्त्रांनी सांगितलंय, तेच मला ते होऊन कळलं. पण कळलं हे मी सांगू शकत नाही. हम्म, ह्या त्रिविधा प्रचिती आहेत परमार्थातल्या. बरोबर शास्त्र, गुरून, आत्म. बरोबर. म्हणजे शास्त्र, गुरु आणि आत्मप्रचिती असं, अशा त्या तीन प्रचिती त्या एकच आहेत. म्हणजे एक जे शास्त्रनी सांगितलेलं आहे तेच श्री गुरु सांगतात आणि तसाच ते मला अनुभव प्रत्यक्ष येतो. अनुभव आहे. बरोबर. चला थांबायचं. मावशी मावशी, मला विचारायचं होतं. बोल. हा, परमार्थात जेव्हा आपण खूप प्रयत्न करतो, म्हणजे एखादा अचिव्हमेंटसाठी किंवा काही साध्य करण्यासाठी हम्म. सतत प्रयत्न करत असू, पण ते म्हणजे आपल्याला अजूनही असं वाटतं की नाही, ते अजूनही वळत नाहीये, तर मग त्यासाठी काही प्रारब्धाचा संबंध येत नाही ना तिथे? नाही, मग तिथे आपण प्रारब्धाचा प्रयत्न करतच फार तर राहायचे ना. कुठलं तरी आपलं पाप आड येत आहे एवढाच आला तर, किंवा आपलं प्रयत्न योग्य दिशेने होत नाही. दोन कारण आहेत त्यात. पण मग आपल्याला त्याचं काय उत्तर आहे? मिळत जाईल ना पुढे, की नाही? हो हो, हे बघ, चित्तशुद्धी होत जाते. म्हणजे पाप जे असतं ना, ते चित्त मलिन राहणं ह्या स्वरूपात आपल्याला त्रास देत. आणखीन त्याच्यासाठी पापांचे कळप पळती पुढे नामस्मरण सांगितलेलं आहे. जसं श्री गुरूंनी साधन सांगितलंय तसं करत राहायचं. ते जर का आपण नेटाने करत राहिलो, सातत्याने करत राहिलो, सावध, साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळाची मोक्ष. बरोबर. चालेल. आपण नाही सातत्याने तेवढं करत. प्रॉब्लेम तो आहे. बरोबर. म्हणजे प्रयत्न आपले कमी पडतात त्याच्यावर. प्रश्नच नाही. बरोबर. चालेल, थँक्यू. म्हणजे सांगू का, स्वतःकडे आपण उघड्या डोळ्यांनी बघावं. ह्या साक्षेपीचा मराठीतला काय अर्थ आहे, काय म्हणजे साक्षेप? प्रयत्न पूर्ण अखंड प्रयत्न. साक्षेप म्हणजे अखंड. साक्षेप म्हणजे अखंड प्रयत्न. ओके, थँक्स. सातत्य. मला एक विचारायचंय, गीता बोलते. हे सगळं जरा वेगळं आहे थोडं. हे सगळं जे चालू झालं, अध्यात्मशास्त्र आणि हे, तर ह्याचं कसं चालू झालं? म्हणजे दुःखात आपण आहोत म्हणून चालू झालं का कसा तो म्हणजे बघायचा त्याकडे? म्हणजे हा विचार कसा काय आपल्या मानवांच्या मनामध्ये चालू झाला की हे काहीतरी वेगळं आहे बुवा, म्हणजे असं? अरे बापरे, खरं सांगू का, ह्याचं उत्तर देणं फार कठीण. पण जर का पूर्वीचा काळ आपण विचार केला, निसर्गाच्या सान्निध्यात राहतो, आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्या काळात बघा, वेदातलं जर का आपण पाहिलं तर वरुण वगैरे हे सूर्य असे सगळे निसर्गातल्या शक्तीच देवता म्हणून उपासना केल्या जातात. म्हणजे आपल्या पलीकडे काहीतरी आहे हे कळत. मग ते काय आहे, मग मी काय आहे, असे एक एक प्रश्न पडायला लागले आणि त्याच्यातनं त्यांना उत्तर मिळत. अच्छा अच्छा, ओके ओके. मला काय वाटलं की आपण दुःखामध्ये किंवा असे आहोत आणि म्हणून मग शोध सुरू झाला की काय, की मग हे असं कसं, असं वाटलं मला. नाही विचारलं नाही, तसं नाही. अच्छा, हे कुतूहलापोटी शोध सुरू झाला. म्हणजे दुःख निवारणासाठी नाही. नाही, ते तो आनंद रूप आहे, त्याच्यामुळे दुःख जातं हे कळलं. पण मुळात जो शोध सुरू झाला ते ह्याच्या मागे, सगळ्याच्या मागे कारण काय आहे. जसं फिजिक्स मध्ये सिंगल बिल्डिंग ब्लॉक हा जी संकल्पना आहे, बरोबर आहे. मग एक एक पार्टिकल ते हे करत चाललेले आहेत. गॉड पार्टिकल मिळालाय म्हणतायत. ते काय शोधतायत? ते बाहेरच्या बाजूने शोधायचा प्रयत्न करतात. आपल्या ऋषीमुनींनी आतमध्ये आपले गेले, अंतरंगातले जिज्ञासा.
जिज्ञासा हेच उत्तर त्याला होय. काइंड ऑफ म्हणजे ओके थँक्यू. नमस्कार ताई. हं. ईश्वरी नियोजन आणि प्रारब्ध एकच ना मग? प्रारब्ध हा ईश्वरी नियोजनाचा भाग आहे. ईश्वरी नियोजन म्हणजे ईश्वराचे जे अनेक नियम आहेत हा. त्यातला प्रारब्धाचे नियम हा एक भाग येतो ना. अच्छा. नाही पण माझ्या वाट्याला ईश्वरी नियोजन माझ्या प्रारब्धाप्रमाणेच ईश्वराचं नियोजन असेल ना माझ्या बाबतीतलं. ईश्वर असा हा करतच नाही. ज्यांनी जे केलेलं आहे त्याप्रमाणे त्याला तेवढंच त्याला फळ मिळालं पाहिजे. जर का मी कोणाला दगड मारला असला कुठच्या तरी जन्मात, तर कुठच्या तरी जन्मात त्याच जीवाकडनं मला दगड मारला जाईल. रूल आहे हा. आणि ही कर्म त्याची फळं देईपर्यंत तशीच राहतात. ईश्वरी नियोजन जे म्हणतो की सृष्टीचं चक्र, अन्नाचं चक्र, वेगवेगळे प्राणी, कसं काय कुठला प्राणी कसा जन्माला यायचा, काय पद्धत असते, हे सगळं जे बसवून दिलेली घडी आहे हे ईश्वरी नियोजन आहे. हे ईश्वराचे नियम आहेत की आंब्याला आंब्याचंच फळ येणार. हे सगळे ईश्वराचे नियम आहेत. हे ईश्वराचं नियोजन आहे. पृथ्वीने आधार द्यायचा सगळ्यांना वगैरे सगळे जे आहेत ते. आणि माझ्या बाबतीत, जीवाच्या बाबतीत म्हणाल तुम्ही, तर प्रत्येक जीवाला कर्माप्रमाणे ज्याच्या त्याच्या मिळत असतं. त्यामुळे आपण कोणीही जर का त्रास दिला, काहीही झालं, तर ते माझ्या कर्माचं फळ अशा तऱ्हेने आपण त्याच्याकडे पाहिलं ना तर आपण आनंदात राहतो. आणि म्हणजे आपण जे त्या आता सध्या व्यक्तीबद्दल जे आपल्याला राग नाही राहत. हो बरोबर. नाही आता जे सध्या आपण सार्वत्रिक खूप मोठे मोठे आता तिकडे वादळ झालं म्हणा किंवा हे कोरोना, हे असं कलेक्टिव्ह प्रारब्ध असतं का? असतं तसं. तेच म्हणणार होते हा. की तसं कलेक्टिव्ह प्रारब्ध पण असतं. म्हणजे मग ते सगळ्यांना लागू पडतं असं सार्वत्रिक असल्यासारखं. होय. आणखीन आता ह्याच्यात सुद्धा बघा ना, 100 वर्षांचे लोक सुद्धा रिकव्हर होत आहेत. हो. प्रारब्ध. खरंय. दुसरं उत्तरच नाहीये याला. कोण कधी मरणार हे आपल्या हातात नसतं. कोमामध्ये 2-2, 4-4 वर्ष राहतात लोक. हॅलो ताई. धन्यवाद. म्हणजे असंच म्हणायचं ना की शाश्वत सत्य हे असं मानायचं की ज्या वेळेला माणूस जन्माला येतो त्या वेळेलाच त्याचे श्वास हे किती घ्यायचे आणि सोडायचे हे ठरलेलं असतं. हे अंतिम सत्य आहे आणि ते कुठेतरी आपण मानायचं, स्वीकारायचं आणि त्यामुळे आलेल्या या संकटांना धैर्यानं तोंड देणं हाच एक पर्याय आहे असं म्हणून आपलं धैर्याने तोंड द्या म्हणा, ते शांतपणे स्वीकारा म्हणा आणि त्याच्याबद्दल जे करायचं ते करायचं. त्याला हो ना. तोंड देणं असं म्हणा. मी हो, ह्या हो. पद्धतीने त्याच्याबद्दल बोलतेय. बर. त्यासाठी जे उपाय करायचे ते शांतपणे करायचे आहेत आपल्याला. कारण खूप जण काय झालं, भीतीपोटीच बरेच जण हार्ट अटॅक म्हणा ह्यानी दगावलेले गेले. आहेत. अगदी सत्य आहे. हा, 100% सत्य आहे तुमचं. हा. त्यामुळे त्यांच्यात ती ताकदच नसल्यामुळं ते त्यांना भोगावं लागलं असं. भीती कसली धन्यवाद. असते? देह जाण्याची. हो हो बरोबर आहे. हो. आणि आपण मनानेच ठरवतो की मी बरी होणार नाहीये, ते संपलं. तथास्तु. तू करायचं. जेव्हा आपण ज्योत्स्नाताई, माझे जरा सूक्ष्म देह आणि जीवात्मा या दोन ह्याच्यात म्हणजे थोडं मला कन्फ्युजन होतंय, जरा सांगता का? सोपं आहे. जीवात्मा म्हणजे नक्की काय आहे? आपण व्याख्या पाहिलेली आहेत ना, जीवाचे घटक काय आहेत? हो. बरोबर आहे. तो जीवात्मा. जीवाचे जे घटक, जीव म्हणजे जीवात्मा आहे, त्याला आपण जीवात्मा म्हणतो. आणि सूक्ष्म देहामध्ये तो राहतो. प्रतिबिंब जे पडतं तर ते सूक्ष्म देहाच्या ह्याच्यात पडतं की नाही, अंतःकरणामध्ये. हो. सूक्ष्म देह बनलेला आहे तो अपंचीकृत पंचमहाभूतांचा बनलेला आहे. अनअडल्टरेटेड.
म्हणजे देह सोडताना अ, जीवात्मा देह सोडतो असं शब्द प्रयोग करायचा का? जीवात्मा सोडतो असा शब्द प्रयोग करा, प्राण गेला म्हणा, काही चालेल, आणि पण जीव आत्मा गेला म्हणायला म्हणू नका. हो हो आत्मा जात नाही. आत्मा जात नाही. जीवात्मा. हा. आणि मग जीवनमुक्ताचा सूक्ष्म देह त्याच्या कारणांमध्ये मिसळतो असं जे विलीन म्हणतो. होऊन जातो, तो देह सोडत नाही, तिथल्या तिथे तो विरघळून जातो. हा 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 आलं, लक्षात आलं. म्हणजे फुगा आहे, फुगा फुटल्यानंतर आतली हवा कुठे गेली? हो. ती काही बाहेर आतली हवा मुद्दाम छिद्रातनं पडत नाहीये, नाही. ती जिथल्या तिथे मिसळून गेली, तसं हो. मिसळून जातो तो. हा हा कळलं, आता आलं लक्षात. पण जीवात्मा मिसळून जातो, पण आत्म्याबरोबर मग वासना कशा येतात? मग नंतरचा जन्म भेटण्यासाठी जे आपण म्हणतो कणी की हो. वासना संगे जीव येतो. मग आता जीव तर इथं मिसळून गेलाय, विलीन झालेला आहे, मग आत्मा नाही, निर्विकल्प हा जीवन मुक्ताचा आहे. मी म्हणते हे जीवन मुक्ताच्या बाबतीतलं आहे, सगळ्यांचा नाही. सगळ्यांचा वासना देह जीव सगळा हा. पुढल्या देहात जातो जसाच्या तसा, हा. सगळे संस्कार घेऊन, सगळ्या वासना घेऊन, म्हणूनच वासना देह म्हणतात. पण म्हणजे जीवन वासना मुक्ताच्या बद्दल मी सांगितलं की तो तिथल्या तिथे संपतो, त्याला परत जन्म नाहीये, पुढे जन्म आहे कुठे त्याला? म्हणजेच मोक्ष, म्हणजे आपण जे म्हणतो ते. हा, तो हे संतोषित झालं होतं. त्याचं सगळं संचित जळून गेलेलं असतं. पण मग आपण म्हणतो ना की आत्म्यात शांती मिळो, आत्मा तर सगळं आनंद रूप वगैरेच आहे, अरे मग काय असं का आपण म्हणतो? आत्म्यात शांती चुकीचं मिळो, म्हणतो आपण. हो चुकीचं म्हणतो. हा, ओके. चला थांबायचं. येते श्लोक. हं. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर